नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. साखर निर्यातीवर बंदी, कारखानदार संघटना संतप्त. केंद्र सरकारने साखर निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. हा बंदी आदेश दिनांक 13 मे पासून ते दिनांक 30 सप्टेंबर पर्यंत लागू असण्याची अधिसूचना जारी केली आहे. देशांतर्गत पुरवठा आणि किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. मात्र या निर्णयामुळे शेतकरी आणि कारखानदारांना फटका बसणार आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक म्हणाले, साखर कारखानदारी मोडीत काढण्याचा हा निर्णय आहे. या निर्णयामुळे कारखानदारी आणि शेतकरी सुद्धा अडचणीत येणार आहेत. साखरेचे दर कमी होणार आहेत. उलट साखर निर्यातीमुळे देशाला परकीय चलन उपलब्ध झाले असते. परिणामी शेतकऱ्यांनाही चांगले पैसे मिळाले असते. राजाराम बापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील म्हणाले, निर्यात बंदी ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे. या निर्णयामुळे साखरेचे दर पडतील. परिणामी शेतकऱ्यांच्या ऊसाला जादा भाव मिळणार नाही. एकीकडे FRP मध्ये वाढ करून सरकार आपण ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा दिखावा करीत आहे, तर दुसरीकडे निर्यात बंदी घालून साखरेचे भाव पाडण्याचे षडयंत्र रचलं जात आहे. हा निर्णय साखर कारखानदारीला अडचणीत आणणार आहे. आंदोलन अंकुशचे नेते धनाजी चुडमुंगे म्हणाले, मुक्त अर्थव्यवस्थेचे गोडवे गाणारे सरकार शेतकऱ्यांच्या मालावर कायम निर्बंध का घालते हे समजत नाही. इथेनॉलकडे साखर जास्त वळवली जात असल्यामुळे भविष्यात साखर दर तेजीत येऊन आपल्या उद्योगपती मित्रांना नुकसान होऊ नये म्हणून निर्यात बंदी घातली आहे. हे सरकार शेतकरी विरोधी आहे. त्यांच्या प्रत्येक धोरणातून ते समोर येत आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.